आज मी तुमच्यासोबत काही किचन टिप्स ज्या आहेत ते शेअर करणार आहे. तर काय करायचं, सुरुवातीला किचनचं जे आपलं बेसिन असतं त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घ्यायचा आणि लिंबाच्या साहाय्याने अशा प्रकारे घासून घ्यायचं. पावसाळ्यात काय होतं की कितीही स्वच्छ ठेवला तर थोडासा कुमट वास जो आहे तो आपल्या बेसिनला येतो, त्यामुळे अशा प्रकारे घासलं तर तो वास निघून जातो. आणि दुसरी टिप, आपल्या किचनमध्ये आपण वापरत असलेला चॉपिंग बोर्ड, तर त्याला पण काय करायचं की बेकिंग सोडा थोडा वेळ जे आहे ते लावून ठेवायचं, जेणेकरून त्याच्यात जो ओलसरपणा आहे तोही निघून जातो. ज्याप्रमाणे आपण बेसिन लिंबाच्या अर्धी फोड करून घासून घेतले त्याचप्रमाणे घासून घ्यायचा. आणि तिसरी टिप काय करायचं की आपण 2-4 दिवसातून आपल्या घरामध्ये जे काही चमचे वगैरे असतात तर ते मी गरम पाण्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड टाकते आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे 10 ते 15 मिनिट डीप करून ठेवते. आणि त्याचबरोबर एका साईडला मी काय करते की आपली जी घासणी असते, आपण दररोज तर भांडी घासल्यानंतर स्वच्छ करतोच, पण 2-3 दिवसातून असंही करायला पाहिजे, जेणेकरून आपले त्याच्यामध्ये काही असेल तर ते निघून जातं. आणि 10 ते 15 मिनिटानंतर लगेच चमचे जे आहेत ते मी छान असं स्वच्छ वॉश करून घेते. काय करतो की आपण चमचे जे ते डिरेक्ट, तर या दिवसामध्ये फळांना खूप सारे चिलटे लागतात, त्यामुळे एका वाटीमध्ये व्हिनेगर घ्यायचे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे जे ते टिश्यू पेपर डीप करून ठेवायचे.